मॅनेजरच ना? हो मॅडम, काही लागणार होतं का? तुझी मदत. मदत? बोला ना मॅडम, आम्ही 24 तास तुमच्या सेवेत हजर आहोत. हे फक्त बोलण्यापुरतं असतं रे. असं कोण कोणासाठी 24 तास हजर नसतं. नाही नाही, असं नाही मॅडम, मी फक्त बोलणाऱ्यातला माणूस नाही आहे, प्रत्यक्ष काम करणाऱ्यातला माणूस आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्या आणि मग बघा, तक्रारीला कोणतीही जागा ठेवणार नाही मी. नक्की? 100%. बोला मॅडम, काय करायचंय? आम्ही जोवर इथे आहोत तोवर मी जे सांगेन ते आणि तसंच करायचं. नाही, ते आम्ही करू, पण नक्की काय करायचं जरा सविस्तर समजलं तर बरं होईल. मी तुला कोणाचा खून किंवा चोरीमारी करायला नाही सांगते, पण माझ्या बरोबर जे कपल आलंय, सारंग मेंदळे आणि त्यांची बायको सावली मेंदळे, त्यांना एकमेकांपासून लांब ठेवायचं. पण ते तुमचे दीर आहेत ना? हो. मग तुम्हीच त्याच्याशी तुला काय करायचंय? आणि आता मगाशी तूच म्हणालास ना की मदतीला 24 तास हजर आहेस म्हणून. हो म्हणालो, मी करेन मदत तुम्हाला, पण तुम्हाला मदत करून माझा काय फायदा होणार? म्हणजे मला काय मिळणार नक्की? आता कसं मुद्द्याचं बोललास. मला माहिती आहे तुला पैशांची गरज येते. तुम्हाला कसं माहिती? ऐकलं मी. मला 10,000 रुपयांची अर्जंट गरज आहे. नाही नाही, प्रॉब्लेमच तसा झालाय. ऐका ना, मी यासाठी काहीही करायला तयार आहे. तुला 10,000 रुपयांची गरज आहे ना? मी तुला 20,000 रुपये दे. मॅडम, हे म्हणजे असं झालं की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. मॅडम, मी रेडी आहे. हां, फक्त 50% ॲडव्हान्स मला आत्ता लगेच हवं आहे. ठीक आहे, तुझा स्कॅनर दे. डन. थँक्यू मॅडम. एक प्यादा तर हातात आला. आता हाच मला राजा आणि राणीला एकमेकांपासून दूर करायला हेल्प करेल. सॉरी सावली, तू माझ्या पुढे नाही जाऊ शकत. मी ते कधीच नाही होऊ देणार.